आपल्यासोबत आहे BJPचे उपाध्यक्ष श्री शंकर महाराज वसत या ठिकाणी आम्ही आलेलो आहे या परिसरात. ज्यावेळेस शिवजयंतीच्या वेळेस जे गुन्हे घडलेले होते त्या पोलीस ठिकाणी, तर त्या संदर्भात आम्ही जाणून घेऊया आणि चर्चा करूया. प्रथमतः नमस्ते, जय महाराष्ट्र, जय भीम, जय छत्रपती शिवाजी महाराज. मी मल्लेश आंबेकर, भारतीय जनता पार्टीचं पुणे शहर झोपडपट्टी आघाडीत उपाध्यक्ष म्हणून काम करत आहे. आमचे अध्यक्ष विशालदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार बहादुरताई मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहे. जे 17 तारखे दिवशी आमचे जो जे काही भांडण्याचं स्वरूप झालं आहे, किरकोळ भांडण्याचं स्वरूप आज झालं, मुलामुलांमध्ये भांडणं झाले स्वरूप झाले. आणि भरपूर लोक होते, काही लोक बघणारे होते, काही लोक तिथं भांडणं करणारे होते, काही लोक भांडणं करणारे पळून गेले, काही लोक बघणारे होते. पोलिसांनी न चौकशी करता काय करतं सरसकट काही 5-6 पोरांना पकडून गेले आणि किरकोळ स्वरूपात जे केसेस करायचे होते ते मोठे गंभीर केसेस करून घरफोडी वगैरे अशी काही काही केसेस भरती करून त्यांनी जेलमध्ये पाठवलं पोरांना. की काही गुन्हेगार नव्हते, त्यांच्यावर अन्याय झालेला आहे. हे प्रशासनाकडे मी न्याय मागत आहे आणि न्यूज रिपोर्टरकडे न्याय मागत आहे. अशी चुकीचं वार्तावर पोलीस करत आहे. आम्ही जरी पोलीस स्टेशनमध्ये गेलो, साहेबांना भेटलो, तर साहेब म्हणले मला काय माहीत नाही, जिथं लोकांनी स्टेटमेंट दिली त्याच्यामार्फत आम्ही कायदा केलेला आहे. पण हे चुकीचं आहे. म्हणून प्रशासनाकडे मी देवेंद्र फडणवीस साहेब झाले आणि एक कमिशनर झाले यांच्याकडे ACPकडे तक्रार करणार आहे याच्याविषयी. तरी वार्ता पत्रकारांच्या वतीने काही मदत करावं आम्हाला हीच इच्छा आहे. आता येणाऱ्या काळात तुम्ही आंदोलन करणार आहे का या पोलीस शासनाविरोधात? हो, आंदोलन करणार आहे. आमचे परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त त्या दिवशी मी 1 दिवस उपोषण करणार आहे. आपले पुणे स्टेशनला पुतळ्यावर उपोषण करणार आहे. पोलीस प्रशासनाविरुद्ध जे अन्याय विरुद्ध लढा तुम्ही. जे बिगर अन्याय आहे, काही बघणारे आहे, काही निर्दोष पोरं त्यांच्यावर तुम्ही गुन्हे दाखल केलेले आहे, हे चुकीचं आहे. त्याच्यामुळं जय हिंद, जय महाराष्ट्र.